मनोज जरांगेंची मराठा आरक्षण यात्रा पुण्यातून पुढे निघाली आहे। जरांगेंच्या यात्रेत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी झाले आहेत। पुण्यातील रस्त्यांवर भगवं वादळ आल्याचं चित्र आहे। पुढच्या 2 दिवसात जरांगेंचं आंदोलन मुंबईत धडकणार आहे। आणखी माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मिकी घईकडनं। मिकी, काय चित्र आता पुण्यात दिसतंय? सौरभ, जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे स्वतः आता पुण्यातील खराडी चौकामध्ये पोहोचलेले आहेत आणि मराठा बांधवांकडून यांचं जंगी स्वागत मनोज जरांगे पाटील यांचं होतोय। जर आपण बघितलं तर जो मोठा हार क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी लटकवण्यात आलेला आहे तो आत्ताच मनोज जरांगे पाटील यांना गळ्यात घालण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे पुणे शहरात मुख्य शहरात प्रवेश करत आहेत। आणि जर आपण बघितलं तर या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी या मोर्चात या सगळ्या जो संपूर्ण हा मोर्चा आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर पुण्यामध्ये आज पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत त्यांच्याकडून केलं गेलं आणि त्यानंतर हे सगळे लोक जे मराठा बांधव पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहेत ते देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। जसं आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की मला मुंबई बंद करायची नाही। मात्र जर आता एबीपी माझाच्या या कॅमेऱ्यातून जे दृश्य कॅप्चर होत आहेत, जर ते मंत्रिमंडळातील लोक बघत असतील किंबहुना जे लोक मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधतायत ते जर बघत असतील तर या गर्दीवरून या सगळ्या लोकांच्या संख्येवरून आपण अंदाज लावू शकतो की जर एकदा हे लोक मुंबईत मराठा बांधव पोहोचले तर मुंबईची काय अवस्था होईल हे यातून स्पष्ट होतं। जर आता आपण बघितलं तर हळूहळू हा संपूर्ण मोर्चा पुणे शहराच्या दिशेने आतमध्ये निघालेला आहे। अनेक रस्ते आज या मोर्चाच्या निमित्ताने पुणे शहरात वळवण्यात आलेले आहेत। पर्याय रस्ते पोलिसांकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। परंतु आता जरी आपण बघितलं तर पुणे शहरात सुद्धा अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते, कारण या मोर्चा हळूहळू आता पुणे शहरात प्रवेश करतोय। जर आपण बघत असाल तर मनोज जरांगे पाटील यांचा जागोजागी हार घालून फुलांचा वर्षाव करून त्याचबरोबर फटाके वाजवून स्वागत या ठिकाणी पुणेकरांकडून केला जातोय। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर हातामध्ये भगवे ध्वज घेऊन डोक्यावर भगवे टोप्या घालून अशा पद्धतीने लाखोच्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हळूहळू हा मोर्चा आता पुणे शहरात आतमध्ये प्रवेश करतोय। आज संध्याकाळपर्यंत हा मोर्चा लोणावळ्यात पोहोचणार आहे आणि लोणावळ्यात मनोज जरांगे पाटील यांची एक जाहीर सभा देखील होणार आहे। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे आता हळूहळू पुणे शहरात प्रवेश करतायत। बरोबर, पुणे शहरात आता प्रवेश करतायत प्रचंड जनसमुदाय आणि मराठा आंदोलक आता जरांगेंसोबत आहेत। मिकी, तू सोबत राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।